केला जातोय. हेड इज अ कॉल. हेड इज हेड. मुंबई किंग्सच्या संघाचे कॅप्टन कुशल शेरकरांना टॉसिंग. काय निर्णय घेणार आहात? फिल्डिंग करणार आम्ही. तुम्हाला आता मी पहिल्या वर्षी आलो होतो या स्पर्धेसाठी, म्हणजे पहिला बॉल प्रचंड वेग पाहायला मिळाला. थोडंसं मुंबईचा खास वडापाव याचा देखील आस्वाद घ्या आणि आस्वाद दिलेला एक करणने षटकार 10 रुपये. धन्यवाद. तर एक बिग हिट या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. एक तुम्हाला बक्षीसही मिळणार आहेत. ओ, या ठिकाणी कॅच पकडण्याची संधी जरूर काही दिवसापूर्वीच दाखवलंय आणि कदाचित ते कॅच झाली नसती तर काहीच राहिलं नसतं. यस, म्हणजे कॅच खूप काही आहे. लोअर फुल टॉस, त्याच्यावर हल्ला चढवलाय आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. रन हेच या ठिकाणी सांगतोय आणि आणखीन एक षटकार या ठिकाणी ठोकताना पाहायला मिळाले. एक रन. सलमान यावेळेला लोअर फुल टॉस, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज स्वतः फॉलोथ्रू मध्ये कॅच घेत आहेत. प्रवेशद्वाराजवळ आपल्या गाड्या पार्क केल्या असेल तर कृपया बाजूला घ्या. कमी गतीचा लोअर फुल टॉस बॉल, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग नाही करू शकले आणि तिकडे जर पाहिलं तर विकेट आली आहे. खोलवा टप्प्याचा बॉल उडवलाय, हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका सीमारेषेच्या पलीकडे. करणच्या त्याला सीमारेषेच्या पलीकडेच पाठवतायत. मागील मॅचचा परफॉर्मन्स या ठिकाणी कामी येताना पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर उडवलं आणि अगदी पाठीमागे रस्त्यावर पाठवलं. यावेळेला कव्हर्सला एक सुंदर फटका खेळताना पाहायला मिळाले. ब्रिजेश, वा ब्रिजेश वा, काय स्ट्रोक खेळलाय. नेत्र पण गावापासून दूर असेल तरी मुंबईत सुद्धा आपण ह्या सगळ्या गावकऱ्यांना भेटण्याचं आणि अलीकडे जर पाहिलं तर क्रिकेटच्या माध्यमातून बऱ्याचशा तालुक्यांच्या असोसिएशन झाल्यात आणि मुंबईत सुद्धा ते गावासाठीच्या मॅचेस खेळताना पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस, त्याला समोर ब्रिजेशने खेळलाय आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. शुभम मात्र थोडसे या ठिकाणी नक्कीच आपण वेगवेगळ्या खेळाचा उल्लेख करताय आणि खूप छान असं योगदान आपण पाहतोय आणि ब्रिजेश देखील तितकाच निर्णायक खेळाडू आहे या संघासाठी. त्यामुळे यावेळेला आणखीन एक बॉल चांगला येताना पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न, ब्रिजेश डायरेक्ट हिट त्या ठिकाणी. नागेश शेट्टी होते घाटकोपर पंतनगरचे खेळाडू आणि बाद होऊ देत किंवा एक फूट पाठी मागे राहू देत, तो विकेट ही विकेटच असते. नागेश अतिशय चपळतेने आले, पाहिलं, अंदाज घेतला आणि डायरेक्ट हिट केला आणि विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. रोहन राणे, क्षमता आहे रोहन यांच्याकडे देखील जबरदस्त. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. तिकडे गोलंदाज शुभम सांगळे पुन्हा आले आणि आता सेलिब्रेशन करतायत. का नाही सेलिब्रेशन? करणला मागील मॅच मध्ये त्यांनी प्रसाद रहाटेला आउट केलं. अनिकेत शिंदे येथील मात्र आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. बोरोली बॉईज साठी देखील चांगलं दर्जेदार क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे आणि यावेळेला फटका खेळलाय पुलचा आणि हा होतोय सक्सेसफुल आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. यस, ज्याचा 6 ओव्हरच्या मॅच मध्ये, इकडे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये सुद्धा 60चं आव्हान आहे. परंतु पाहूयात आता दुसऱ्या डावात काय होईल. टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. पहिला डाव जर पाहिलं तर करण चव्हाण याही डावाचे हिरो राहिलेत आणि सलमान 2 ओव्हर 15 रन 1 विकेट. आशिष थोडेसे. रवी लिंगाला विरुद्ध केतन मात्रे आणि कदाचित फरदीन काजी, श्रेयस कदम सुद्धा यांना पाहाल. जाऊयात मैच. ऑन साइड पर पुल करना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए और क्या छूटा, सपना टूटा. ऑन साइड पर गेंद को पुल किया, मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद जा रही है. सुंदर स्ट्रोक, फुल पावरफुल, वंडरफुल. सुंदरसा फटका. एखाद्या फोटोग्राफरला फोटो काढण्यासाठी स्टँड अँड डिलिव्हर, बॅलेन्स, फॉलो थ्रू, कॅरी ऑन केला आणि राऊंड विकेट टप्पा पडल्यानंतर बघा ऑफ स्टंपर शफल केलं होतं. खूप चांगली बॅट बरोबर मिडल करून चेन्नईला पाठवलं लॉंग ऑफच्या वरून. षटकार. आगे गेंद फ्रंट फुट पर खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया है. इसे कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा. इस बार भी ऑन साइड पर, पहले ऑफ साइड पर, अब गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय
राऊंड द विकेट आणि बघा तयारच होते ऑफ स्टंपच्या बाहेर. पर पहला ऑफ साइड पर वो खूबसूरत स्ट्रोक था. राउंड विकेट गेंदबाजी, बल्ले का पूरा चेहरा दिखाया और बल्ले के बीचों बीच खेल दिया था. क्या टाइमिंग. उसके बाद में बल्लेबाज पांचवें स्टंप की तरफ खड़े थे, फॉलो किया गया और उसके ऊपर भी प्रहार किया. रफ्फू चक्कर गेंद बाउंड्री रन के बाहर. बैकफुट पर अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज शाहिद शेख का. लगातार 3 छक्के. शिरोमणि जगह नहीं थी और ये कैच बहुत अच्छा था. पीछे थोड़ा सा आना था, पोजीशन में आना था. अनिकेत ने सुंदर, अनिकेत या करण ने वहां 28 रनों की जरूरत है. बट गेंद ऑफ टाइम के पार हवा में खेलते हुए खूबसूरती के साथ शानदार स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच. मैग्निफिसेंट स्ट्रोक. फुल टॉस, इसके ऊपर प्रहार किया. गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ जा रही है. प्रणय तो बिल्कुल नहीं रुकने वाले हैं. खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. इस गेंद के ऊपर मैदान पर चर्चा करें. ऑफ टाइम के बाद यहाँ जगह मिली, रूम मिला और उसका भरपूर फायदा उठाते हुए खूबसूरती के साथ टकाटक बल्लेबाजी कर रहे हैं, पटापट बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर ये देखिए, शॉट कमाल का शॉट था. कोहली साहब जो है मैदान के अंदर वाट पाहिली. ऑफ स्टंप शफल तयारच होता आणि फुल टॉस मिळाला आणि फुल टॉस कोण सोडू शकतो. आक्रमक बॉटम एंडचा चांगला वापर, पॉवर जनरेट केली आणि स्ट्रोक अच्छा, जबरदस्त स्ट्रोक है. मैग्निफिसेंट स्ट्रोक. डोंट बी वायलेंट. मध्ये 38 धावांची तुफानी खेळी केली होती अगेन्स्ट एनपी स्पोर्ट. 86 धावा चेस करत होते आणि याच खेळाडूने 11 चेंडूमध्ये 38 धावा. 7 गेंदें 4 रनों की जरूरत है. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, गैप में खेलते हुए टाइमिंग बढ़ गया. ये भी गेंद बाउंड्री के बाहर. बैक कर जाए उसको छक्का कहते हैं. बाजी में लाए पलटवार, उसे हुकुम कहते हैं. प्रणय कोहली गेम चेंजर खिलाड़ी है. छक्कों की बरसात, पहली गेंद से छक्का जड़ा और उसके बाद में रोकने का एथलीट प्रो के